श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. सूर्य उत्तरायणाच्या दिवशी विशेष संक्रांतीचे उपाय केल्यास वर्षभर सुख समृद्धी लाभते आणि नोकरीत अडचणी देखील येत नाही असे म्हटले जाते. तसेच या दिवशी काही कामे ही आपण आवर्जून केली पाहिजे. तसेच काही चुका या चुकूनही केल्या नाही पाहिजे की ज्यामुळे त्याचा आपल्याला दुष्परिणाम हा भोगावा लागेल. भरपूर वेळा असे होते की आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून चुका या होऊन जातात. त्यामुळे या दिवशी कोणत्या चुका या करू नये, तसेच कोणती कामे करावी ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मकर संक्रांतीत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारत कृषी प्रधान देश आहे. या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवतो आणि कापणीच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्यासाठी हा सण भारतामध्ये साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नानाला खास महत्त्व आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो असे म्हटले जाते. पण आपल्याला तीर्थस्थानी जाऊन स्नान करणे शक्य नाही. त्यामुळे या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचे आहे की ज्यामुळे आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होईल. तसेच आपल्या घरातील सर्व व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये, अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे आवर्जून टाकायचे आहे. तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे, गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. तसेच या मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असेही म्हणतात. या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. तसेच यामुळे शनी, राहू, केतू यांच्या दोषातूनही मुक्ती मिळते आणि चांगला लाभ होतो असे सांगितले जाते. त्यामुळे आपण या दिवशी पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आवर्जून स्नान करावे. तुम्हाला जर काळे तीळ मिळाले नाही तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये सफेद तीळ टाकून जरी आंघोळ केली तरी पण चालेल. याने देखील आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होईल. काही ठिकाणी तीळ हे बारीक केले जातात आणि त्यामध्ये हळद ही मिश्रित केली जाते आणि अशी हळद आपल्या पूर्ण शरीराला लावली जाते आणि मग त्यानंतर आंघोळ केली जाते. तुमच्याकडे देखील अशी पद्धत असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने आंघोळ करू शकता. यामुळे आपले आरोग्य हे चांगले राहते व वर्षभर आपण आजारी देखील पडत नाही असा समज आहे. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी घरी यज्ञ हे करावे. गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करत करत तीळ अर्पण करावे असे मानले जाते की यामुळे घरामध्ये आनंद येतो, रोग दूर होतात, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह देखील वाढत असतो. मकर संक्रांत हा सूर्यदेवतेची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. पाण्यात लाल चंदन, लाल फुले, काळे तीळ आणि गुळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यास आदर वाढतो. करिअर हे सूर्यासारखे चमकते. म्हणून ज्यांना पण करिअरमध्ये प्रगती पाहिजे असेल किंवा नोकरी असेल, नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे असेल किंवा नवीन नोकरी पाहिजे असेल, त्यांनी सूर्याला जल हे आवर्जून अर्पण करावे. मग आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सूर्याला जल हे अर्पण करायचे आहे. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला हळदी कुंकू समारंभ देखील करतात. विवाहित स्त्रिया एकमेकांना हळद आणि कुंकू लावतात आणि सौभाग्याच्या साहित्याचे वाटप करतात. यामुळे पतीला दीर्घायुष्य लाभते आणि सौभाग्य वाढते असे मानले जाते. त्यामुळे आपण देखील मकर संक्रांतीमध्ये हळदी कुंकू हे आवर्जून करावे. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी तीळ, घुंगडी, लाल वस्त्र, लाल मिठाई, शेंगदाणे, तांदूळ, मुगडाळ खिचडी, गूळ आणि काळी डाळ यांचे दान केल्यास शनी, राहू, केतू आणि सूर्य यांच्यापासून शुभ फल आपल्याला मिळत असते. तसेच माणसाची श्रीमंती देखील वाढत असते. भरपूर वेळा आर्थिक टंचाई असते, ती देखील दूर होत असते. ग्रहांचा जो काही अशुभ प्रभाव आपल्यावरती असतो तो देखील पूर्णतः दूर होतो. त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून दान करावे. तुम्हाला जर या गोष्टी दान करणे शक्य झाले नाही तर फक्त तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केळी दान केली तरी पण चालेल. त्यामुळे देखील आपल्याला पुण्यफळ हे नक्कीच प्राप्त होईल. तसेच राशीनुसार कोणत्या वस्तू दान करावा हा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी कुटुंबातील सदस्यांच्या डोक्यावरून मूठभर काळे तीळ घेऊन नजर उतरून घ्या आणि उत्तर दिशेला फेकून द्या. याने आजार बरे होतात असे मानले जाते. तसेच कर्जाच्या समस्यांपासूनही मुक्ती मिळते. त्यामुळे हा देखील उपाय तुम्ही करायचा आहे.
तसेच आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी नैवेद्य देखील बनवत असतो. तर पितरांच्या नावाने नैवेद्य अर्पण करावा. श्राद्ध व तर्पण केल्यास पितृ वर्षभर प्रसन्न राहतात. कुटुंबात वृद्धी होते. वैवाहिक जीवन आनंदी राहते. पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. भरपूर वेळा जेव्हा आपले पितृ प्रसन्न नसतात तेव्हा आपल्याला अनेक कामामध्ये अडचणी अडथळे हे येत असतात. तसेच मुलांचे विवाह देखील वेळेवर होत नाही. त्यासाठी पितरांना आपण प्रसन्न हे केलेच पाहिजे. म्हणून पितरांच्या नावाने या दिवशी नैवेद्य जरूर बनवावा. मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे सेवन आणि दान केल्याने कीर्ती आणि भौतिक सुख देखील मिळत असते. मग तुम्ही अगदी कमी स्वरूपामध्ये देखील तूप दान केले तरी पण चालेल. त्याचे लाभ आपल्याला बघायला मिळतील. किंवा तुम्ही सेवन देखील तुपाचे करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीचे रोप, तांबे, सौभाग्याच्या वस्तू, तीळ, झाडू खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. त्यामुळे आपली आयुष्यामध्ये प्रगती होत असते. तसेच व्यवसायाचा विस्तार होतो असे देखील मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी पशुपक्ष्यांची सेवा करणे देखील खूप महत्त्वाचे मानले आहे. या दिवशी गायींना हिरवे गवत, मुंग्यांना साखर आणि पीठ, माशांना पिठाचे गोळे आणि पक्ष्यांना बाजरी खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आपल्याकडे पैसा हा यायला लागतो. भरपूर वेळा आर्थिक टंचाईही जाणवत असते. तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय आवर्जून करावा. तुम्ही रोज जरी पक्ष्यांना या वस्तू खाऊ घातल्या तर आपल्याकडे पैशाचे ओघ हे वाढत जातात व आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहतो. माता लक्ष्मी देखील स्थिर राहते. तसेच या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही. ती म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. तसेच या दिवशी अंघोळ केल्यावरच अन्न घ्यावे. आपण भरपूर वेळा अंघोळ करण्याच्या अगोदर नाश्ता करतो किंवा चहा देखील घेतो. तर या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या अगोदर अन्न हे खायचे नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. जर आपल्या घरी कोणी आलं, दारावरती कोणी भीक मागण्यासाठी आलं तर त्या व्यक्तीला आपल्याला तसेच जाऊ द्यायचे नाही. त्या व्यक्तीला आपल्याला काही ना काही द्यायचे आहे. पण ती व्यक्ती आपल्या घरातून तशीच जाता कामा नये. त्या व्यक्तीने आपल्या हातून जर काही घेतले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्यालाच प्राप्त होणार आहे. भरपूर वेळा आपल्याकडे दारावरती कोणी काही ना काही मागण्यासाठी येत असते. पण आपण विचार करतो की याला हातपाय आहे, हा काम करू शकतो, तर आपण याला का काही द्यायचे. तर फक्त एवढाच विचार करा की देवाने आपल्याला देणाऱ्यामध्ये बसवलेले आहे. त्यामुळे तुम्ही त्याला आवर्जून दान करावे. त्याचे पुण्यफळ हे आपल्याला नक्कीच मिळेल. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणतेही झाडे तोडू नये. हा सण निसर्गासोबत साजरे करण्याचा सण आहे. या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी किंवा कत्तल करू नये. मकर संक्रांत हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. शेतकरी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात. हा सण निसर्गाच्या सान्निध्यात साजरा करण्याचा सण आहे. या दिवशी कोणतेही झाड आपण तोडू नये. मग आपण सुगड पूजेसाठी जो वाण घेत असतो त्यामध्ये गाजर असते, ओला हरभरा असतो, बोरे असतात, ऊस असतो. तर हे सर्व साहित्य आपल्याला अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे. म्हणजेच भोगीच्या दिवशी तुम्ही हे तोडलं तरी पण चालेल. पण आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणताही भाजीपाला तोडायचा नाही. ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यावी. तसेच या दिवशी शक्य असल्यास गर्भवती गुरांचे दूध काढू नये. दूध देणाऱ्या गर्भवती गुरांचे दूध काढणे आणि पिणे देखील टाळावे. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करत नाही. तर यावेळी मकर संक्रांत ही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. त्यामुळे आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही. मग तुम्ही लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता. पण आपल्याला काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. तसेच आपण मकर संक्रांतीच्या वेळेस लहान बाळाचे बोरन्हाण हे करत असतो. तर यावेळेस आपण जेव्हा बोरन्हाण करणार आहोत तेव्हा लहान बाळांना देखील आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही. मग तुम्ही कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग हा आपल्याला वर्ज्य करायचा आहे. तसेच महिलांनी देखील काळ्या रंगाची साडी ही घालायची नाही. मग तुम्ही लाल, पिवळ्या किंवा जांभळ्या रंगाची साडी देखील घालू शकता. फक्त काळा रंग हा आपल्याला वर्ज्य करायचा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी मांस आणि मद्याचे सेवन टाळावे. या दिवशी सात्विक भोजन करावे असे सांगितले जाते. सनातन धर्माचा मुख्य सण आणि वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जाणारा मकर संक्रांत हा दान, उपासना आणि त्यागाचा सण मानला जातो. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने मांसाहार आणि मद्य सेवन करणे हे टाळावे. आपण या दिवशी सात्विकच भोजन करावे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.